नमस्कार मित्रों, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कालच जेलमध्ये सुटून आले आणि त्यांनी आज हरियाणातल्या निवडणुकीच्या जाहीर सभेत असं सांगितलं की मी 2 दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. जर पुढच्या निवडणुकीत लोकांनी माझ्या कामावर शिक्कामोर्तब केलं तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. तेव्हा अशा पद्धतीने घोषणा केल्यामुळे खरं तर आपण ह्या घोषणेचं स्वागतच केलं पाहिजे. कारण अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेच्या आंदोलनामधून पुढे आले आणि त्यांनी भ्रष्टाचार विरोधात मोठी लढाई दिली. अशा भ्रष्टाचारी लोकांना राजकारण करण्याचा आणि पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत ते स्वतः निवडणुकीतून दिल्लीचे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं आणि आज 10 वर्षापासून ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. खरं तर त्यांचा आता फक्त 6 महिन्याचा काळ राहिला आहे, कारण फेब्रुवारीनंतर केव्हाही दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका होतील. अशा वेळेस त्यांनी राजीनामा दिला. खरं तर त्यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या बाकी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप झाले, त्यातल्या त्यात दारूबद्दल जो त्यांनी कायदा केला तो कायदा चुकीचा होता आणि ते कायदा करून त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला असा त्यांच्यावर आरोप झाला. त्याला शराब घोटाळा असं म्हटलं गेलं. तेव्हा या सगळ्या गोष्टीमधून जेव्हा त्याच्यावर असे आरोप झाले आणि अरविंद केजरीवालवर रितसर केस होऊन 6 महिने ते जेलमध्ये जाऊन बसले. आज जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. खरं तर अनेक टीकाकार म्हणू लागली की हे घोषणा त्यांनी जेलमध्ये जायच्या अगोदर का केली नाही. दिल्लीला त्यांनी 6 महिने का वेठीत धरलं, कारण 6 महिन्यापासून मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं फारसं कामकाज दिल्लीमध्ये होऊ शकलं नाही. याला खरं तर केजरीवाल जबाबदार आहेत. आज निवडणुका जवळ आल्या तेव्हा भावनिक लोकांना साथ घालून काहीतरी निवडणुकीमध्ये फायदा मिळवण्यासाठी यांनी इमोशनल ब्लॅकमेल करायचा म्हणून राजीनामाची घोषणा केली. खरं तर मित्रो, काही कारण असलं तरी त्यांनी राजीनामा देणार आहेत तेव्हा त्यांचं आपण स्वागत करायला हवं. खरं तर प्रत्येक राजकारणी माणूस कुठल्या कुठल्या हेतूने, कुठल्या चालीने आणि कुठल्या हिशोबाने राजकारण खेळत असतो आणि त्याप्रमाणे तो काम करत असतो आणि घोषणा देत असतो आणि वेगवेगळे पदावर केव्हा राहायचं, केव्हा जायचं, मुख्य पदावर केव्हा सोडायचं आणि परत कसं निवडून यायचं हे सगळे आराखीत बांधत असतो. यात केजरीवाल उत्तम प्रकारे प्रावीण्य मिळवलेला नेता आहे. खरं तर आज घडीला भारतातले मॅनेजमेंट करणारा मोदी नंतरचा केजरीवाल हा दुसरा नेता आहे की ज्याने फार मोठ्या प्रमाणावर दिल्लीवर आणि बाकीच्या प्रांतावर सुद्धा मोठी छाप सोडली. ते आज भारतीय नेते म्हणून ओळखले जातात. पण मध्यंतरी स्वच्छसेवीचा असणारा हा व्यक्ती राजकारणात भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आला. एका जन आंदोलनामधून आला. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहून हा माणूस आज राजकारणात आला. एक मोठा अधिकारी, शासकीय सेवेत असणारी ही व्यक्ती आज राजकारणात आली. मात्र ते आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा कलंक त्यांना लागला. हा कलंक धुण्यासाठी किंवा लोकांच्या मनामधून आपण कलंकित नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हा सगळा जरी प्रकार केला असेल तरीही एक हुशार राजकारणी अशी छबी त्यांनी निर्माण केली आणि काँग्रेस आणि BJPला मोठ्या प्रमाणात धक्कातंत्राचा वापर करून एक प्रकारे त्यांनी मात केली असं म्हणावं लागेल. खरं तर पुढे काय होईल आणि कशा पद्धतीने राजकारण सरकेल, पुढच्या निवडणुकीत ते निवडून येतात का, त्यांचा पक्ष निवडून येतो का, हा जरतरचा प्रश्न आहे. पण हा निर्णय घेऊन त्यांनी विरोधकावर बऱ्यापैकी मात केली असंच म्हणावं लागेल. खरं तर
जी व्यक्ती निष्कलंक असून जी व्यक्ती भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही लोकशाहीचं रक्षण करतो, देशाला प्रगतीपथी नेतो असं म्हणत हा माणूस राजकारणात आला आणि मी कुठल्याही सुविधा घेणार नाही असं म्हणत त्याने हळूहळू सगळ्या प्रकारच्या सुविधा घेतल्या. तेव्हा लोकांच्या मनात पहिल्यांदा एक संभ्रम निर्माण झाला की केजरीवाल बोलतात ते की करतात एक. त्यानंतर शराब बंद घोटाळ्याचा त्यांच्यावर जो आरोप झाला आणि त्याबद्दल त्यांना 6 महिने जेलमध्ये जावं लागलं. जरी त्यांना जामीन मिळाला असेल तरीही हा जामीन कोर्टाने त्याला सशर्त काही अटींवर दिलेला आहे. त्यातून त्यांची अजून सुटका झालेली नाही किंवा खटला उभाही राहिलेला नाही. पण लोकांमध्ये जाऊन लोकांना साथ घालून हे सगळं राजकारणी लोक करत असतात. त्या पद्धतीने त्यांनीही जर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामाची पावती म्हणून जर मला आणि माझ्या पक्षाला पुन्हा निवडून दिलं तर मी पुन्हा मुख्यमंत्री पद घेईल अशी घोषणा करून एक प्रकारे निवडणुकीचा अजेंडा सेट केला आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल ह्या पद्धतीने लोकांपुढे जातील आणि मतं मागवण्याचा प्रयत्न करतील. मग पुढे जनता आणि बाकी पक्ष कशा पद्धतीने काही गोष्टी होतात हे बघावं लागेल. जनता केजरीवालला परत स्वीकारते का? त्यांच्यावर भ्रष्टाचार झालेले आरोप हे BJPने लावले किंवा केंद्राने ईडी करणं हे सगळं करून घेतलं आणि केजरीवालला बदनाम करायचा प्रयत्न केला का? हे सगळं लोकांच्या मतामधून परत केजरीवाल स्वच्छ की केजरीवाल भ्रष्ट हे सिद्ध होईल असं म्हणावं लागेल. नमस्कार.